अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी यशवंतसिंग राजाराम मरकाम वय वर्ष 20 याला 5 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कैद सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश PK शर्मा यांनी हा निकाल दिला. भारतीय दंडविधान कलम 363 नुसार मरकाम याला दोषी ठरवण्यात आलं. दंडाची 5,000 रुपयांची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिलं. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली होती. यशवंतसिंग याने 11 मार्च 2019 रोजी मुलीला लग्नाचं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलं. तिला पुणे येथे नेऊन ठेवलं. रेल्वेतून छत्तीसगड येथे घेऊन जाताना दौंड स्थानकावर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलीस उपनिरीक्षक SP पाटील यांनी याचा तपास केला. मुलीच्या आई वडिलांचा लोहमार्ग पोलीस दत्तात्रय खोत यांचा जबाब नोंदवला.